नमस्कार. काल आपण आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक या विषयावर चर्चा केली होती. महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार आज परत एकदा महाराष्ट्र टाइम्सने त्याच विषयावरती दुसरा लेख मांडलाय. ज्येष्ठ पत्रकार पराग कर्दीकरांचा लेख आहे. आनंदी कसे जगावे आणि संदर्भ तोच आहे. फिनलँड देशाचा क्रमांक पहिला का? युरोप देश पहिले का? आणि त्यांनी त्याच्यामध्ये चर्चा केलेल्या लेखामध्ये काही मुद्दे मला तुम्हाला सांगावेसे वाटले, म्हणून आजचा दुसरा भाग घेऊन येतोय. ह्या आनंदाच्या व्याख्येमध्ये देशांना बसवण्यासाठी काही प्रश्न विचारले गेले. त्यातला काही प्रश्न नमुने दाखल असे आहेत की ह्या आठवड्यात तुम्ही कोणाला मदत केली का? कोणाला संकटात मदत केली का? या आठवड्यात तुम्ही कोणाला जेवायला घेऊन गेलात का? कोणाशी एकत्र बसून जेवलात का? आता हे प्रश्न पाहिले तर भारतामधली एकंदरीत कुटुंब व्यवस्था पाहिली तर खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे भारताचं नीट परीक्षण केलं गेलं नाही. कारण भारतात अजून सुद्धा बरीचशी कुटुंब आहेत एकत्र राहणारी, एकमेकांना मदत करणारी, एकमेकांकडे जेवायला जाणारी. पण मूल्यमापन असं पण होतं की आर्थिक संपत्ती, दरडोई उत्पन्न, प्रामाणिकपणा, सचोटी, दुसऱ्याला न फसवण्याची वृत्ती. कदाचित कुटुंब व्यवस्थेत भारत पुढे होता असेल आणि इतर बाबतीत मागे पडला असेल. इथली अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टी. पण हे प्रश्न त्यांनी चर्चेत घेतले लेखामध्ये की एकत्र बसून तुम्ही जेवता का? कुटुंबासोबत गप्पा मारता का? परोपकार म्हणून शेजाऱ्यांच्या मदतीला धावून जाता का? आणि मित्रांनो, आर्थिक संपत्ती बरोबरच ह्यात ज्यांचा नंबर पहिला लागला ते पहिले आले. भारताचं परीक्षण कदाचित नीट झालं नसेल या बाबतीत. तुम्ही आठवड्यातून एकटे किती वेळा असता? एकटे किती वेळा जेवता? मित्रांबरोबर किंवा आपल्या सहकाऱ्यांबरोबर किंवा कुटुंबियांबरोबर आठवड्यातले किती दिवस जेवता? अशासारखे प्रश्न होते ते. आणि अमेरिकेसारख्या संपन्न देशातील 25% तरुण एकटे जेवतायत, एकटे राहतायत. हा चिंतेचा भाग त्याने अधोरेखित केला होता. आणि मग त्याने असं निरीक्षण नोंदवलेलं की भारतातली आताची पिढी पाश्चात्य जगाचं अनुकरण करण्यासाठी किंवा अनुकरण करण्यासाठी उत्सुक आहे म्हणा किंवा ती आंधळेपणाने अनुकरण करते म्हणा. इथल्या भारतीय परंपरा या सगळ्या मूल्य त्यांनी जे नमूद केलं आहे पाहणी अहवालाने ते जपणार आहे की आपल्याकडे एकत्र जेवलं जातं, गप्पा मारल्या जातात. कोरोना काळामध्ये तर ही भावना अधिक वाढीस लागली. आरोग्यावरती आपण जास्त लक्ष देतोय. कोरोना संपल्यावर थोडंफार आता परत आपण बॅक टू पॅव्हलियन आलोय खरे,
की आजही आपण पिचकाऱ्या मारतो रस्त्यावरती, स्वच्छता पाळत नाही. पण बाकी भारतीयांचा स्वभाव हा एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा, कौटुंबिक म्हणा, सामाजिक म्हणा, मदत करण्याचाच राहिलेला आहे. आणि त्यांनी आता जे चाललंय सध्या, त्याच्यावर चिंता व्यक्त केली, की आता पाश्चात्य देशांचं अंधानुकरण आता पिढी करू लागली आहे. त्यातले धोके त्यांना माहिती नाहीये. त्या पिढीने स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, की आपण एकत्रित कुटुंबाबरोबर किती वेळ घालवतो? किती वेळा कुटुंबाबरोबर जेवतो? एकटे किती वेळा जेवतो? आपला आनंद किती वेळा शेअर करतो मित्रांबरोबर आणि कुटुंबियांशी? काही जण परिस्थितीमुळे कदाचित हे करू शकत नसतील. पण जे कुटुंबाबरोबर आहेत, ते किती वेळा करतात? बऱ्याच वेळा बोलून दाखवलं जातं, की हे मला करायचं आहे, ते मला करायचं आहे, हे करायचं होतं, ते करायचं होतं, पण वेळच नाही माझ्याकडे. अशी लंगडी सबब सांगितली जाते. त्या गोष्टीवर या पत्रकाराने लक्ष वेधलेलं आहे आणि विचार करायला सांगितलेलं आहे, की ह्यावर तुम्ही विचार करा आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये आनंद माणून तुम्ही सुखी आयुष्य जगायला शिका. तर आजचा हा त्यांचा लेख ज्यांच्याकडे कोणाकडे हा पेपर आला असेल, त्याने आवर्जून वाचावा आणि ज्यांच्याकडे नसेल, त्यांनी महाराष्ट्र टाइम्स आजचा ऑनलाईन वाचावा. हे सांगण्यासाठीच मुद्दाम मी आजचा हा ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.